चला इकडं सगळ्यांनी लक्ष द्या जरा। आज कुणाचा वाढदिवस आहे सांगा। कुणाच्या वाढदिवसासाठी आपण इथे एकत्र आलो आहोत? सगळ्यांनी एक आवाजात सांगायचंय। कुणाच्या? जोरात। बर, ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। जेवढ्या जोरदार टाळ्या वाजवाल ना तेवढ्या लवकर हा कार्यक्रम संपल, त्यामुळे जोरदार वाजवा। मला वाटतं आता कार्यक्रम पण आटोपता घ्यायला लागेल। आज या ठिकाणी या जिल्हा परिषदच्या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने या गावचे सुपुत्र ज्यांचा नुकताच काल वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला। खरं तर सामाजिक भान आत्ताच्या युगात बाळगणं अतिशय गरजेचं आहे आणि खास करून राजकीय मंडळींना तर ते खूप गरजेचे आहे। आणि हे सामाजिक भान राखून खऱ्या अर्थाने या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो। या अर्थाने या गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ऋषीनाथजी आगळवे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहोत। त्यांच्याकडनं या विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी अशा वस्तूंचं वाटप या ठिकाणी नुकतंच केलं जाणार आहे। खरं तर या ठिकाणी गावच्या सरपंच वर्षाताई नवगणे उपस्थित आहेत। आजपर्यंत मी वर्षाताई विद्यार्थ्यांना जर धाक कुणाचा असेल तर शिक्षकांचा असतो हे आजपर्यंत पाहत आलो होतो, पण सरपंचाचा धाका असतो मी आताच बघितलं। आणि अशा सरपंच वर्षाताई यांनी या ठिकाणी ज्या काय गावाविषयी गोष्टी मांडल्या त्या निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारच्या या गावासाठी उपयुक्त आहे। बरेच शिक्षक आहेत, जर यापुढे विद्यार्थ्यांनी ऐकलं नाही तर वर्षाताईंना बोलवत चला। त्यांचा धाक इथं बघितला, सगळ्यांचे पाठीचे कणे या ठिकाणी ताट केले आणि शांत करण्याचं काम वर्षाताईंनी केलंय। ऋषीनाथ भाऊंचा वाढदिवस आपण नेहमी या गावामध्ये साजरा करत असतो। प्रत्येक वेळेस येण्याचा योग मला या ठिकाणी गावामध्ये आलेला आहे। मला वाटतं आपण या समाजामध्ये काम करत असताना प्रत्येक घटकाची गरज ओळखणं हे तितकेच गरजेचे आहे। आज ज्या पद्धतीने आपण शैक्षणिक व्यवस्था बघतोय आणि शैक्षणिक व्यवस्था त्या खासगी स्वरूपाच्या होत चालल्यात आणि त्यामध्ये आपल्या सार्वजनिक शैक्षणिक व्यवस्था हे टिकण्यासाठी जो पाऊल तुम्ही ऋषीनाथजी या ठिकाणी उचललंय मला वाटतं हे खरंच अभिमानास्पद आहे। प्रत्येक गावातल्या घटकांनी हे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या दुर्बल घटक असतील ज्यांना खरंच काही गोष्टींची गरज या ठिकाणी भासत असती ती गरज ओळखून खऱ्या अर्थाने आपण आपल्या गावापुरतं तरी काम केलं पाहिजे आणि हे काम ऋषीनाथ भाऊंनी या ठिकाणी केलेलं आहे। मी जास्त काय आज त्यांना